सांगली महानगरपालिका क्षेत्रात गत कित्येक महिन्यांपासून होत असलेल्या दूषित व अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीने मंगळवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून गाढव मोर्चा काढण्यात आला। येत्या आठवड्याभरात महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुधारला नाही तर पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा दलित महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते यांनी दिला आहे। उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाचे सांगली शहर अध्यक्ष प्रभाकर केंगार, महिला आघाडी सांगली जिल्हाध्यक्ष वनिता कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रमेश अण्णा चौगुले, जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे, मिरज तालुका अध्यक्ष सचिन मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अजित आवळे, सांगली महापालिका क्षेत्र अध्यक्ष महावीर चंदन शिवे, पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष रामचंद्र वारे, तेजस मोरे, सागर कांबळे, शरद शिंदे, शंकर माने, अर्जुन मोरे, प्रवीण वारे, राहुल वारे, सोनाली मोहिते व वैभव कोले यांनी या अनोख्या मोर्चात आपला सहभाग नोंदवला। महापालिका क्षेत्रातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त करीत उत्तम मोहिते व सहकारी कार्यकर्त्यांनी सांगली शहरातील हिराबाग कॉर्नर परिसरातील हिराबाग वॉटर वर्क्स या पाणीपुरवठा कार्यालयावर गाढवांसहित मोर्चा काढला। त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी व निदर्शने केली। या आंदोलनाने भांबावून गेलेल्या पाणीपुरवठा विभागाकडील मुख्य अभियंता सुनील पाटील व अन्य सहकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन उत्तम मोहिते यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली आहे। महापालिका स्थापन होऊन 25 वर्ष झाले तरीही कृष्णा नदीकाठी असणाऱ्या सांगली शहराला शुद्ध व पुरेसा मुबलक पाणीपुरवठा होत नाही। अनेक भागात आळ्या मिश्रित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा केला जात आहे, तर काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती असल्याने त्यातून सांडपाणी मिसळत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे असा आरोप करीत हा पाणीपुरवठा येत्या आठवड्याभरात सुरळीत सुरू न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा उत्तम मोहिते यांनी दिला। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज 25 वर्ष पूर्ण झाले। या 25 वर्षात पाणी उशाला आणि कोरडघशाला अशी परिस्थिती झाली होती, पण गेल्या काळात या ठिकाणाला जयंत पाटील साहेबांची सत्ता आल्यानंतर या ठिकाणाला प्रत्येक घराघरात आज पाणी पोचलं आणि प्रत्येकाला नळ मिळाले। पण हे नळ नावापुरतेच राहिले गेले। त्याची मला वाटते या ठिकाणाला दूषित पाणी असेल किंवा ड्रेनेज जॉईंट नळ असतील, या ठिकाणाला दुरुस्ती होत नाही आहे। त्या ठिकाणाला वेगवेगळ्या प्रकारचा कर आकारला जातो, पण जे पाणीधारक आहेत त्यांना व्यवस्थितरित्या कोणत्याही पाणी पुरवठा करणं सुविधा मिळाली जात नाही। गेल्या 8 दिवसापूर्वी असाच प्रकार घडला आहे। 8 दिवस झाला आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या वतीने उपायुक्त असतील वैभव सावळे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो असता संबंधित साहेबांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ज आहेत, त्यामुळे मी पाणी पुरवठाचा हा 1 दिवस दिलेला आहे, त्या दिवशी भेटायला कोणत्याही प्रकारचे कोणी अधिकारी या ठिकाणाला दखल घेतली जात नाही। आणि त्यामुळे इथे जे मनपा हद्दीतले जे दूषित पाणी आहे हे नागरिकांना पिऊन अनेक आजारांना सामोरं जावं लागले। तसेच या ठिकाणाला ड्रेनेज विभागाला तेजी शहा म्हणून अधिकारी आहेत आणि या ठिकाणाला जे रिटायर झालेले आहेत, गेले माजी पाणी पुरवठा अधिकारी सुनील पाटील ही गेल्या काही दिवसांपासून रिटायर झाले होते, पण काही दिवसांपासून त्यांना जरा जास्त कळतंय म्हणून पुन्हा महापालिकेनं त्यांना इथं मार्गदर्शक म्हणून आणले आणि ड्रेनेज विभाग असेल किंवा पाणी पुरवठ्याची काही कामं असतील त्याचा निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं जाते, पण त्या निधीचा योग्य ठिकाणी वापर केला जात नाही। काही ठिकाणाला रस्ते स्मार्ट सिटीज जाण्यासाठी हॉटमिक्स केले चाललेत आणि ड्रेनेज 4-4 फुटावर रस्त्याच्या मध्ये यायला चाललेत, त्यामुळे अपघात होऊ लागलेत। आणि या अपघाताला फक्त ड्रेनेज विभाग, रस्त्यात जे अपघात होणार आहेत महापालिका हद्दीत त्याला ड्रेनेज विभाग जबाबदार आहेत, सुनील पाटील साहेब जबाबदार आहेत। म्हणून आम्ही म्हणतो की वैभव साबळे असतील, सुनील पाटील असतील, तेजस शाह असतील, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा। मागासवर्गीय वस्तीतील ड्रेनेज अडवले गेलेत, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा आणि त्यांच्या स्वतःच्या नावची, पत्नीच्या नावची आणि नातेवाईकांच्या नावची मालमत्तेची चौकशी करून त्यांना सेवेतनं तात्काळ बडतर्फ करा। आज त्यांच्या चाललेल्या गाढवी कारभाराची चौकशी व्हावी आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज चक्क गाढवं घेऊन आलोय आणि ही गाढवं खरोखर एक प्रामाणिक आहेत। रात्रीपासून काम करून अजून आम्ही इथं थांबलोय, म्हणून आम्ही इथं आलोय म्हणून तिने आमच्यासोबत इथंच थांबले। येत्या काळात सदर गोष्टीची दखल घेतली नाही तर सुनील पाटील साहेब मी सांगतो आज गाढवं दाखवायला घेऊन आलोय, उद्या गाढवं आत आणल्याशिवाय राहणार नाही। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत कांबळे। सबस्क्राइब करा।
बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.